आमदार सुधीर गाडगीळ हे जातीपातीच्या राजकारणाच्या वर पोहोचलेलं नेतृत्व आहे। त्यांनी व्यवसायात जशी विश्वासार्हता कमावली त्याप्रमाणे त्यांनी राजकारणातही विश्वासार्हता कमावली आहे। त्यांना राजकारणातून निवृत्तीची परवानगी दिली जाणार नाही, त्यांना भविष्यात मोठं पद मिळू शकते असं सूचक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। वाढदिवसानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। सांगलीतील स्टेशन चौकात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा व नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। आमदार सुधीर गाडगीळ व मंजिरी गाडगीळ यांचा सपत्नीक सत्कार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी चंद्रकांत दादा पाटील हे बोलत होते। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी, दीपक शिंदे, स्थायी समिती सभापती अतुल माने, समाज कल्याण सभापती गीता पवार, गटनेते संदीप अवटी, भाजप नेते पृथ्वीराज पाटील, नगरसेवक संतोष पाटील, सूरज पवार, प्रकाश बिर्जे, भारती दिगडे, नीता केळकर, जिल्हा परिषद सदस्य अरविंद तांबवेकर, मनोज सरगर यांच्यासहित भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार सुधीर गाडगीळ यांचा पिंड राजकारणाचा नाही, गेल्या 15 वर्षात त्यांनी विकासाचा धडाका लावला आहे। सामाजिक परंपरा त्यांच्या मागे असल्याने राजकारणाचा चिखल त्यांना कधी लागला नाही असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। सत्काराला उत्तर देताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की राजकारण हा माझा पिंड नाही, मी आजवर कुठल्याही वादात पडलो नाही, कामावर लक्ष दिलं। स्वागत व प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले। राजकारणात आले राजकारणात आल्यानंतर माणूस एखादी निवडणूक लढवतो त्यावेळेला तो सगळ्यांच्या समोर जरा जास्त आहे। बाकी तो अध्यक्ष असतो, नेता असतो, सुद्धा असतो। निवडणूक लढवल्यानंतर लोकांच्या नजरेत बघतो तसं सुधीर संवादाने आणि म्हणाले गाडगीळ यांना कसं काय जाणार सांगलीच्या राजकारणावर। सांगली म्हणजे बहुजन समाजाचं नाव दिलं, पण ज्यांनी निर्णय केला आम्ही 7 जणांनी त्यांना ती खात्री होती की सुधीरदादा ह्या जातीपातीच्या राजकारणाच्या उभं राहिले। सुधीरदादा नाही तर ती संपूर्ण फॅमिली ही त्यांच्या अतिशय प्रामाणिकपणे काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे। व्यवसायात प्रत्येकाचा विश्वास निर्माण केला, जमेल तेवढं सामाजिक काम केलं आणि अनेकांनी शिकवलं तुम्ही काहीतरी रिस्क घेत आहे। पण 14 सरकारने शक्यता निर्माण झाली होती, मोदीजी पंतप्रधान झाले होते, तर एकेका सीटची काळजी करा। सगळ्यांनी समजलं की नाही सुधीरदादा ते विजयी झाले। 14 ते 19 सुधीरदादांनी विकास कामाचा झपाटा झपाटा मी त्याला जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, सारखं मुख्यमंत्र्यांकडे जायचं, निधी मागायचे, जिल्हा पालकमंत्र्यांकडे निधी मागायचे। 100 कोटी रुपये त्यांनी महानगरपालिकेमध्ये सरकार आल्यानंतर जलजीवन आणले आणि सांगलीच्या शहरांना, सांगलीच्या रस्त्याला एवढे चांगले दिवस कधी आले होते आणि अतिशय चांगले चकचकीत रस्ते झाले। अनेक जण असं म्हणाले की हे रस्ते इतके चांगले झालेले आहेत की भाग पाडायचं असेल तर आपल्याला रस्त्याने होत नाही, तिथे भाग पाडता येईल, अतिशय चकचकीत रस्ते होते। त्याचं कारण असं की विकास कामं आणायची ती पर्सेंटेज साठी आणायची। श्रीमंत तर सगळ्यांचीच असते, पैसा कोणाला वापरला। अनेक जण मला वाटतं की दादाची गर्व श्रीमंती इतकी आहे की त्याला पैशाचं बोल पैशाचं बोल कोणाला नाही, सगळं नाही। पण दादाने एक धोरण ठरवलं की राजकारणातून घरी पैसा द्यायचा नाही, राजकारणामध्ये आपण खिशातले पैसे टाकून राजकारण करायचं असतं। त्यामुळे सुधीरदादांच्या निमित्ताने राजकारणात काही विशिष्ट लोकांचं असतं, आम्हाला हे जवळ नाही व्हावं असं म्हणण्यामुळे फार मोठा चांगला वर्ग, चांगली माणसं त्या राजकारणातून दूर राहतात। दादा म्हणाले की काही नाही, मी राजकारणात उतरेन पण राजकारणातून चिखल माझ्या अंगाला